तर नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आज आहे दिनांक 6 सप्टेंबर, म्हणजेच अनंत चतुर्दशी. म्हणजे आपण ज्या बाप्पाची मनोभावे पूजा केलेली आहे त्याच बाप्पाचा आज विसर्जन सोहळा आहे. आणि मित्रांनो, या विसर्जन सोहळ्यासाठी प्रत्येकजण पाण्यामध्ये बाप्पांचं विसर्जन करत असतो. ते बाप्पांचं विसर्जन करता करता महानगरपालिकेअंतर्गत विविध ठिकाणी सार्वजनिक हौद किंवा सार्वजनिक जे हौद बांधण्यात आलेले आहेत त्या हौदाच्या ठिकाणी मित्रांनो जातात सगळेजण आणि सर्वजण त्या बाप्पाचं विसर्जन तिथे करतात. परंतु एक बाब माझ्या लक्षात तुम्हाला आणून द्यायची आहे की तुम्ही प्रत्येक जण, आता मी एक व्हिडिओ प्ले करणार आहे, तो व्हिडिओ प्रत्येकाने पाहायचा आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे, खूपच मन हेलवणारा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ आहे अहिल्यानगर महानगरपालिकेचा. आणि ह्या व्हिडिओमध्ये बघत असाल मित्रांनो की बाप्पाला कशा रीतीनं तिथून बाहेर काढण्यात येतं. जेसीबीनी बाप्पांचं अक्षरशः एक दोन बाप्पा खाली पडतायत. तर हे खूप मन हेलवणारी गोष्ट आहे. माझी तमाम लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जे हिंदू लोकप्रतिनिधी असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, की तुम्ही ह्या बाबतीत लक्ष घातलं गेलं पाहिजे. बाप्पांची कशा प्रकारे पुनर्निर्मितीसाठी बाप्पांना पाठवण्यात येते किंवा बाप्पांना कशा प्रकारे तिथून काढलं जातंय यावरती प्रत्येक ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि मनोभावे आदरपूर्वकच तिथून बाप्पांना बाहेर काढण्यात आलं पाहिजे. ह्या जर गोष्टी घडत असतील तर कुठंतरी हिंदू समाजाला किंवा कुठंतरी आपल्या बाप्पांची अवहेलना होत आहे, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो, नक्की तुमचं मत या कमेंटमध्ये मला सांगा. आणि नक्की हे थांबलं गेलं पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करून तुम्ही पण जागरूक व्हा आणि तुमच्या लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना सुद्धा जागरूक करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.